अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामींचा रोज अभिषेक केल्याने आयुष्यातील संकट दूर होतात आणि स्वामींचा कृपा आशीर्वाद मिळतो. तर तुम्हाला हे करण्यासाठी तुमच्या घरातील स्वच्छ तबक घ्यायचे. नंतर तुम्हाला त्यावर अष्टगंध घ्यायचा आहे. अष्टगंधाने तुम्हाला टीका करून त्यावर तुम्हाला तुमच्या देवघरातील स्वामींची मूर्ती ती स्थापित करायची. नंतर तुम्हाला एका पातेल्यामध्ये छान स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये गुलाबजल असेल तर गुलाबजल तुम्ही टाकू शकता, हिना अत्तर टाकू शकता. ते पण नसेल तर तुमच्याकडे एखादा अष्टगंध असेल सेंटेड ते तुम्ही टाकून तुम्हाला स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. नंतर तुम्हाला पुन्हा कच्चं दूध खायचं आहे. कच्चं नसेल तर तुमचं जेही असेल डेलीचं दूध तुम्ही ते स्वामींच्या मूर्तीवर अभिषेकसाठी तुम्ही ते वापरू शकता. तेव्हाही तुम्हाला जर स्वामींचा मंत्र येत असेल किंवा तारक मंत्र म्हणत असाल तर ते करता करता तुम्हाला स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक हा करायचा आहे. नंतर तुम्हाला पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करून छानपैकी स्वामींची मूर्ती पुसून घ्यायची. एका आसनावर ते ठेवून तुम्हाला नंतर आरती मिळायची. खरंच सांगते, या सेवा जर तुम्ही करणार तर खरंच तुमच्या आयुष्यातील संकट दूर होणार आणि स्वामींचा कृपाशीर्वाद तुमच्या मस्तकावर कायम राहणार. पण हे सगळं करताना तुमचं कर्म खूप छान प्रकारे तुम्ही काम करायचं आहे आणि कष्टाला जोड म्हणून जर तुम्ही हे करणार तर नक्कीच स्वामी तुमच्यासोबत कायम असणार. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.